नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। साई कला आविष्कार नाट्य संस्था पुणे व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने सलग 15वी राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पुण्यातील चिंचवड येथील सायन्स पार्क नाट्यगृह येथे आनंदी व उत्सवाच्या वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक डॉक्टर शांताराम कारंटे, विशेष अतिथी सायन्स पार्क चिंचवडचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांच्या उपस्थितीत झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे 40 गावचे सुप्रसिद्ध चित्रकार व कवी दिनेश चव्हाण होते। यावेळी साई कला आविष्कार संस्था पुणेचे अध्यक्ष कवी वादळकार प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, युवा उद्योजक स्वप्नील डुकरे, उद्योजक तानाजी थोरात, युवा नेते जगदीश लाड, संदीप लिंगायत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी दादाजी पगार नाशिक, जेकब कोशी पुणे, अमृता कुलकर्णी सोलापूर, वसंत मोरे भोसरी, डॉक्टर सुनील गायकवाड जळगाव, मथुरा कोळी मंगळवेढा, वृषाली विरारी नाशिक यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी फीत कापून व वृक्षाला पाणी घालून डॉक्टर शांताराम कारंडे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। मी प्रवीण तुपे, संस्थापक संचालक पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व निवृत्त अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका। आज जो हा कार्यक्रम आहे साई कला आविष्कार नाट्य संस्थेमार्फत 15वी राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचं आयोजन अतिशय यशस्वीरित्या इथे पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कच्या सभागृहामध्ये झालेलं आहे आणि दरवर्षीच अशा प्रकारे प्राध्यापक सोनवणे, ज्यांना कवी वादळकार म्हणतात, त्यांनी अतिशय यशस्वीपणे ते करतात आणि आपण राज्यभरातील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले। त्यामुळे आपली जी याला मिळणारं सहकार्य आहे ते खरोखरच प्रेरणा देणारं आहे आणि अशा प्रकारचं सहकार्य राज्यभरातील आपणा सर्वांचं यापुढेही मिळत राहो आणि प्राध्यापक सोनवणेंना या प्रकारच्या कार्यक्रमासाठी आमच्या शुभेच्छा। तसेच पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमार्फत यासाठी यापुढेही सर्व प्रकारे सहकार्य केले जाईल। धन्यवाद। मी जळगाव जिल्ह्यातून आलो आहे, चाळीसगाव तालुका। दिनेश चव्हाण चित्रकार आणि कवी म्हणून माझा नामोल्लेख सरांनी केला। या 15व्या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरांनी मला बोलवलं। उलट मी तर असं सांगू इच्छितो की मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी उद्घाटक संमेलन अध्यक्ष म्हणून जात असतो, पण मी पहिली स्पर्धा अशी बघितली की पुऱ्या महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील इतके विद्यार्थी या स्पर्धेला सरांनी आपल्या एवढा गोतावळा जमा केला। त्यात कला शिक्षकांचा सन्मान, मुख्याध्यापकांचाही सन्मान। मी तर म्हणतो की इतका सन्मान करणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था सरांची असली पाहिजे, कारण हे व्यक्तिमत्व असं आहे की मी सरांना 20-22 वर्षापासून ओळखतो आहे की हे व्यक्तिमत्व असं आहे की कधी न थकणारं व्यक्तिमत्व। मी असं सरांचा उल्लेख करेल की सरांचा एक कार्यक्रम झाला की दुसरा कार्यक्रम होतो, दुसरा झाला की तिसरा, न थकणारं सतत चालू राहणारं। याच्यातूनही आपल्याला प्रेरणा मिळत असते की आपण बी कुठं थांबलं नाही पाहिजे, जो थांबला तो संपला असं म्हटलं जात असतं। तर हे यथायोग्य आहे की म्हणून आपणही थांबलं नाही पाहिजे, आपण बी सातत्य आपल्या प्रत्येक गोष्टीत ठेवलं पाहिजे की सर दरवर्षाप्रमाणे ही जी स्पर्धा राबवतात ही अतिशय भव्य दिव्य आणि प्रत्येक स्पर्धेचं स्वरूप हे वेगळं असतं आणि प्रत्येक स्पर्धेत काहीतरी नाविन्य आणण्याचा सरांचा प्रयत्न असतो। सर नेहमी माझ्यासारख्या कलावंताला आज सरांनी जागतिक लेवलपर्यंत पोहोचवलं, याचा खरोखर मलाही खूप अभिमान वाटतो की सरांनी इथपर्यंत मला अध्यक्षपदाचाही मान दिला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सर जेव्हा साहित्य संमेलन कवी संमेलन पण घेत असतात की पहिली संधी सरांनी मला दिली होती की माझं लोगो जो आहे साहित्य संमेलनाचा लोगो सरांनी कोकणात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सरांना मी माझ्या कलेने सिम्बॉल काढून दिला होता, लोगो काढून दिला होता।
त्याच्यानंतर मला इतक्या संधी मिळाल्या की मी अखिल भारतीय 4 अहिराणी साहित्य संमेलनाचे सुद्धा लोगो मी बनवले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे लोगो मी बनवले, राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन जरी सोडलं तरी 12 आदिवासी साहित्य संमेलनाचे लोगो मी बनवले. की सर जेव्हा प्लॅटफॉर्म देत असतं की ते प्लॅटफॉर्म इतका पक्का असतो की त्याच्यातून माणूस सरळ चालत जात असतो की कधीच थकत नसतो. की सरांकडनं ती प्रेरणा मी घेतली, म्हणून मी सातत्य ठेवतो माझ्या कलेमध्ये. जो सातत्य ठेवतो, जो चालत असतो, तो कधीच थकत नसतो. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना बी, या सगळ्या विद्यार्थ्यांना बी तेच सांगू इच्छितो की तुम्ही सातत्य ठेवा आपल्या कलेमध्ये, नेहमी सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, जिद्द ठेवा, मग बघा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. सरांनी खरोखर इतका भव्यदिव्य कार्यक्रम इथं आयोजन केला, तो खरोखर सगळ्यांचं, आमच्यासारख्या कलाकारांना, कला शिक्षकांना मान सन्मान दिला, इतका मोठा मान सन्मान दिला. विद्यार्थ्यांचं कलेचं गोड कौतुक केलं, त्यांनाही भरून आलं, तेही खुश झाले, आनंदी झाले. आणि विद्यार्थ्यांच्या मनातील, चेहऱ्यावरील जो आनंद असतो तो सर्वोच्च आनंद असतो. की असंच सरांनी भविष्यात देखील अशा विविध स्पर्धा राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करावे आणि त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करावं आणि त्यांना कलेचं कौतुक करावे, जेणेकरून माझ्यासारखे कोणी कलावंत अजून पुढे येऊ शकतात, जसं मी आज जागतिक लेवलपर्यंत पोहोचलो आहे. मी खरोखर सरांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो की आज मी जे काही ते सरांमुळे, सरांच्या प्रेरणेमुळे, सरांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलेलो आहे. एवढं बोलतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्वांना आज अक्षरतृतीयेच्या शुभेच्छा देतो. अत्यंत गोड सण आहे आणि चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या दिवशी केली पाहिजे आणि आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा चांगल्या दिवशी होतोय, म्हणजे अक्षय असं असणारा कार्यक्रम झालेला आहे. तर मी प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, अध्यक्ष साई कला आविष्कार नाट्य संस्था. तसंच हा कार्यक्रम जो आहे हा साई कला आविष्कार नाट्य संस्था आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी आपण आयोजित करत असतो. हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष सतत वेगवेगळे विषय घेऊन आपण ही स्पर्धा घेत असतो. हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असा आहे की एका थोर व्यक्तीचा कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, म्हणून आपण वेगवेगळे विषय घेतो. आता यावर्षी आपण अहिल्याबाई होळकर हा विषय घेतला होता. आता पुढल्या वर्षी आपण छत्रपती संभाजीराजे हा विषय घेणार आहे. या स्पर्धेला सगळ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी याचा सहभाग घ्यावा आणि आपल्या मुलांमध्ये त्यांच्या कार्याची प्रेरणा जागृत करावी. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते, सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर शांताराम कारंडे मुंबई उपस्थित राहिले. तसेच या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष दिनेश चव्हाण सर, तसेच सर्व मुख्याध्यापक, कला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं. तसेच माझे पत्रकार मित्र आणि माझे सहकारी आणि सायन्स पार्कचे प्रमुख अतिथी म्हणून राहिलेले सुपे सर यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम उत्तम यशस्वी झाला आणि अशा प्रकारचे कार्यक्रम उत्तम कसे साजरे होतील यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. यापुढीलही या प्रयत्नाला आपण सर्वांनी साथ दिली तर नक्की यश मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. विद्यार्थी आणि किती कुठून आले होते स्टुडंट? संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 25,000 विद्यार्थी या वर्षी स्पर्धेला बसलेले होते आणि प्रत्येक 25,000 विद्यार्थ्यांना प्रत्येकाला आपण सर्टिफिकेट सहभागाचं देतो. त्यानंतर कलर चित्र करण्यासाठी प्रिंटिंग करून देतो आणि प्रत्येक शालेय स्तरावर आपण गटानुसार 3 गटामध्ये स्पर्धा घेतो. प्रत्येक गटाला आपण बक्षीस देतो. प्रथम, द्वितीय, तृतीय अशा पद्धतीचे त्यांना गोल्ड मेडल आणि सन्मानपत्र देतो. तसेच कला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना सुद्धा आपण स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करतो. आज या ठिकाणी 3 पुस्तकांचं सुद्धा प्रकाशन झालं. तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर सुद्धा निबंध लेखन स्पर्धा घेतली होती. त्याला सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्या निबंध आले. त्याचं सुद्धा या ठिकाणी बक्षीस वितरण झालं आणि या विश्वगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि भविष्यामध्ये संस्था असंच काम करेल अशा प्रकारचे मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हृदयापासून आभार व्यक्त करतो.